शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, आज आपण मक्का या पिकामध्ये झिंकचा वापर आपण केव्हा करू शकतो आणि झिंकमुळे काय काय फायदे होतात हे आपण थोडक्यातमध्ये माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, झिंकचा वापर करत असताना आपण 3 स्टेजमध्ये झिंकचा वापर आपल्या मक्का पिकामध्ये करू शकतो. ज्यावेळेस आपण मक्का या पिकाची लागवड करतो त्यावेळेस आपण झिंकचा वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपण 30 ते 35व्या दिवशी सुद्धा आपण झिंकचा वापर करू शकतो आणि तिसरं स्टेज म्हणजे 50 ते 55व्या दिवशी सुद्धा आपण झिंकचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. झिंकमुळे आपल्या मका पिकामध्ये चांगल्याच प्रकारची काळोखीपणा येत असते. त्याच्यानंतर आपला जी मका या पिकाची जी पानं आहेत, ही पानं एकदम चांगल्या प्रकारचे काळोखीबाज असतात आणि मोठे रफनेस असतात. त्याच्यानंतर ज्यावेळेस मक्काचं जे निस्वा निघतो म्हणजे कणूस निघतं, तर ते कणूससुद्धा मोठं असतं आणि जी दाण्याची शायनिंग असते, ही शायनिंगसुद्धा चांगल्या प्रकारची भरण्याला मदत होते. म्हणजे आपण एकंदरीत विचार केला तर मका या पिकाला झिंक हे खूप महत्त्वाचं आहे आणि मका या पिकामध्ये झिंकचा वापर आपण जर का केला तर आपल्याला चांगल्याच प्रकारचा आवरेज त्या ठिकाणी मका या पिकामध्ये बघायला भेटतं. तर मित्रांनो, हे आपण थोडक्यामध्ये माहिती जाणून घेतली. तर तुम्ही अशीच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरती बघत असाल तर आपल्याला फॉलो नक्की करा. तर मित्रांनो, धन्यवाद.